श्री स्वामी समर्थ. बऱ्याच वेळेला काय असतं, की सर्वात मोठा प्रश्न असतो तो म्हणजे ताई आमचे मिस्टर ऐकत नाही आहेत. त्यांना वाईट व्यसन लागलेलं आहे किंवा वाईट नाद लागलेला आहे. त्यांना आपल्या परिवारासाठी, आपल्यासाठी काय चांगलं, काय वाईट कळत नाही. बऱ्याच वेळेला दुसऱ्यांचं ऐकून ते घरामध्ये त्रास देतात किंवा मुलाबाळांना व्यवस्थित बोलत नाहीत किंवा मी माहेरी आले आहे, माझे मिस्टर मला घ्यायला येत नाही आहेत, मला संतान प्राप्ती होत नाही आहे, गर्भ राहत नाही आहे. गर्भ राहतो पण तो टिकत नाही आहे. सतत काय होतं की मिसकॅरेज होतं किंवा माझे मिस्टर आहेत, माझी मुलं आहेत, त्यांना जॉब लागत नाही आहे, खूप प्रयत्न करतायत ते, त्यांना यश मिळत नाही आहे. आमचा बिझनेस आहे, त्यामध्ये आमची योग्य ग्रोथ होत नाही आहे. आमच्या घरामध्ये भांडण आहेत, सासूसुनांचं जमत नाही, माझी सासू आमच्या नवरा बायकोंचं जमू देत नाही किंवा आई मुलाचं जमत नाही, आई मुलीचं जमत नाही किंवा नवरा बायकोचं. म्हणजे एकंदरीत काय, कुटुंबामध्ये प्रॉब्लेम आहे, सुख समाधान नाही आहे. घरामध्ये पैसा देत नाही आहे नवरा, पण घरामध्ये माणसं भरपूर आहेत, कोणी व्यवस्थित काम करत नाही किंवा पैसा आला तरी तो लगेच खर्च करतात. त्यांना हे कळत नाही की आपण पैसा साठवून ठेवावा किंवा 4 पैसे मागे टाकावेत. मुलगा मुलगी लग्न करण्यासाठी तयार होत नाही आहेत किंवा नवऱ्याला त्यांच्या बिझनेसमध्ये यश मिळत नाही आहे. सतत आर्थिक नुकसान होत आहे. घरामध्ये सतत कोणी ना कोणी आजारी आहे. पैसा येतो पण तो टिकत नाही. असंख्य 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 असे प्रॉब्लेम. म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये जे काही प्रॉब्लेम्स आहेत, तो प्रॉब्लेम नष्ट करण्याची शक्ती आता जी सेवा सांगणार आहे, ही सेवा म्हणजे तुमच्या सगळ्या गोष्टी करून बघा. आपल्या आयुष्यामध्ये म्हणजे आपल्या कुटुंबामध्ये एकात्मता राहावी, प्रत्येकामध्ये प्रेम राहावं, प्रत्येकांना त्यांच्या करिअरमध्ये यश मिळावं, बिझनेसमध्ये यश मिळावं, घरामध्ये पैसा टिकावा, आजारपण नसू नये, कोणताही दोष नसणे, आपल्यामागे इडापिडा नसू नये. या सगळ्या गोष्टी जर आपल्याला हव्या असतील तर आपल्याला 3 गोष्टींची आपल्या आयुष्यामध्ये सेवा करणं महत्त्वाचं आहे. पहिलं म्हणजे आपल्या कुळाची जी कुलदेवी आहे, कुलस्वामिनी, त्यांचा आशीर्वाद आपल्यासोबत असणं. दुसरं म्हणजे आपल्या कुळाचं जे कुलदैवत आहे, त्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असणं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या पितरांचा आशीर्वाद आपल्यासोबत असणं. ह्या 3 गोष्टी जर आपल्यासोबत असतील तर आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये सुख, समाधान, ऐश्वर्य, उत्तम आरोग्य, दीर्घायुष्याची प्राप्ती होते. आणि या 3 गोष्टीकडे आपण दुर्लक्ष केलं आणि बाकी सगळ्या सेवा, सगळे उपाय करत गेलो तरीही तुम्हाला फरक पडत नसेल तर ह्या 3 गोष्टी करणं अति महत्त्वाचं आहे. तुम्ही काहीही करा, पण या 3 गोष्टी सोडून तुम्ही सगळं करत असाल तर तुम्हाला यश मिळणार नाही. तो उपाय, ती सेवासुद्धा तुमच्यासाठी काम करणार नाही. पण ह्या 3 गोष्टींना धरून तुम्ही सगळं काही करत असाल तर नक्कीच तो उपाय आणि ती सेवा आपल्यासाठी काम करू शकते. हे अगदी माझ्यापासून तुमच्यापर्यंत आणि तुमच्यापासून ते माझ्यापर्यंत प्रत्येकाला ही गोष्ट लागू होते. कारण तुम्ही बघा, बरेच जण म्हणतात, ताई मी ही सेवा करते पण मला फायदा होत नाही, ताई मी ती सेवा करते, ते उपाय करते पण मला त्याचा काहीच उपयोग होत नाही. तर पहिली गोष्ट काय, की तुमच्या त्या सेवेवर, त्या उपायावर विश्वास नाही आहे. फक्त कोणीतरी सांगितलं आहे म्हणून तुम्ही ती सेवा करत आहात. याच्यामुळे तुम्हाला त्या सेवेचा आणि उपायाचा काहीही फायदा होणार नाही. कारण बघा, जेव्हा माझा विश्वास असेल की मी ही सेवा करत आहे आणि या सेवेनंच माझं कार्य पूर्ण होणार आहे, आणि अगदी तुम्ही म्हणजे वर्षानुवर्षे सेवा करतायत पण तुम्हाला त्याचं फळ मिळत नाही आहे, तर तुम्ही त्याच्यासोबत या 3 गोष्टी करून बघा. अगदी म्हणजे तुम्हाला सेवा पूर्ण होण्याच्या आत तुमचं ज्या गोष्टीसाठी तुम्ही करत आहात सेवा, ती गोष्ट तुमची पूर्ण झालेली असेल किंवा तो प्रॉब्लेम तुमचा दूर झालेला असेल किंवा मग या नवीन वर्षामध्ये आपल्याला आपल्या कुलदेवीची, आपल्या कुळाच्या कुलस्वामिनीची कोणती सेवा करायची आहे, ज्याने की आपल्या परिवारामध्ये मी अगोदर सांगितल्याप्रमाणे सगळे प्रॉब्लेम दूर होतील आणि प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी घडेल आणि घरातल्या प्रत्येक सदस्याला म्हणजे एवढी समज येईल की माझ्यासाठी काय चांगलं आहे आणि काय वाईट आहे, आणि पैसासुद्धा, धनप्राप्तीचे मार्ग ओपन होतील. म्हणजे बरेच जण म्हणतात, बघा आमची कुलदेवी बांधलेली आहे किंवा आम्हाला साथ देत नाही, आम्ही काय करावे? तर ते सुद्धा तुमचे सगळे प्रॉब्लेम या सेवेने, म्हणजे ही सेवा सुरू केली की नष्ट होतील आणि आपली जी कुलदेवी आहे म्हणजे तिची खूपच कृपा आपल्यावर राहील. ही सेवा जी आहे, तुम्ही ताई असाल तुम्ही करू शकता, दादा असाल तुम्ही करू शकता, सासूबाई, सासरे जे असेल ते तुम्ही सगळेजण ही सेवा करू शकतात. तुम्ही माहेरी आहात, आपली जी कुलदेवी आहे तिची मूर्ती असेल तर ती आपल्या माहेरी आणा, तिथे सेवा करा, काही प्रॉब्लेम नाही. जाताना ती आपल्यासोबत घेऊन जा, कारण आपले मिस्टर घ्यायला यावे, त्यांना सद्बुद्धी मिळावी, यासाठी आपल्याला ही सेवा करायची आहे.
आता बऱ्याच जणांना त्यांना कुलदेवी त्यांची माहीत नाही, तर आपली कुलदेवी कुलदैवत कसं माहीत करून घ्यावे यासाठीचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तुम्ही तो बघू शकता आणि त्या पद्धतीने तुम्ही आपली कुलदेवी आणि कुलदैवत माहिती करून घेऊ शकता आणि त्यानंतर या सेवा करू शकतात। तसं या सेवेची सुरुवात आपल्याला कधीपासून करायची आहे, मंगळवारपासून किंवा शुक्रवारपासून करायची आहे आणि ही सेवा करत असताना जर मध्ये पिरियड आले तर तेवढे दिवस सोडायचे, नंतर सेवा करायची। सुतक आले तर तेवढे दिवस सोडायचे आणि नंतर सेवा सुरू करायची। ते दिवस संपल्यानंतर सेवा करायची आहे। बाहेरगावी गेलो तर तिथे सेवा करायची नाही, घरी आल्यानंतर परत सेवा करायची। ही सेवा करत असताना ब्रह्मचर्याचं पालन करण्याची आवश्यकता नाही। नॉनव्हेज पण म्हणजे खायचं वगैरे असं काही नाही आहे। सकाळी स्नान झालं की तुम्ही सेवा करायची आहे आणि मग दिवसभरात तुम्हाला जे काही करायचं आहे ते करू शकता। आता आपण ह्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्याला कुलदेवीचा फोटो किंवा मूर्ती किंवा टाक आपल्या देवघरामध्ये असणं गरजेचं आहे आणि आता तुमच्याकडे यातलं काहीच नसेल तर तुम्ही आणायचं आहे आणि मग ही सेवा करायची आहे, कारण याला काहीच ऑप्शन नाही आहे। तर बघा आपल्याला काय करायचं आहे, कोणत्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी या सेवेला सुरुवात करायची आहे। सुरुवातीला संकल्प करायचा आहे आणि त्यानंतर या सेवेला सुरुवात करायची आहे। देवघरासमोर बसायचं आहे, खाली बसण्यासाठी आसन घ्यायचं। सेवा करत असताना काळे कपडे घालायचे नाहीत, काळं आपण आसनसुद्धा घ्यायचं नाही आहे। त्यानंतर देवघरामध्ये दिवा लावायचा, अगरबत्ती लावलेली हवी। सकाळी देवपूजा झाल्यानंतर ही सेवा करण्यासाठी अगदी 5 मिनिटे लागतात। देवपूजा झाल्यानंतर ही सेवा केली तर अतिउत्तम, पण तुम्हाला शक्य नसेल सायंकाळी दिवे लागलेला सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकतात। जेव्हा माता लक्ष्मी आपल्या घरात येण्याची वेळ असते तेव्हा तुम्ही केली तरी चालेल। ही सेवा तुम्ही कंटिन्यू 21 दिवस, 41 दिवस, 51 दिवस करू शकता। या दिवसांमध्ये मी तुम्हाला सांगितलं, तुम्हाला खूप सारे अनुभव येतील, खूप सारे छान अनुभव येतील, अगदी तुमच्या घरातलं वातावरण बदलून जाईल। तुम्ही म्हणजे जे दिवस आपल्या आयुष्यामध्ये येण्याची वाट बघत होतात ना, जसं आपण सोन्याचे दिवस येतील तर तसे दिवस आपल्या आयुष्यामध्ये येतील आणि ते दिवस यायला काही वेळ लागणार नाही, तुम्हाला कळणार सुद्धा नाही। फक्त ही सेवा करत राहा। यासाठी काय करायचं, एक ताम्हण घ्यायचं, कोरडं ताम्हण घ्यायचं। यामध्ये आपल्याला आपली कुलस्वामिनी आहे किंवा कुलस्वामिनीचा जो फोटो असेल, मूर्ती असेल, टाक असेल तर तो त्यामध्ये ताम्हणामध्ये आपल्याला ठेवायचा आहे। त्यानंतर आपल्याला एका वाटीमध्ये कुंकू घ्यायचं आहे आणि काय करायचं तर मधले जे 2 बोटं आहेत आणि अंगठा, तर त्या बोटाने आपल्याला कुलदेवीचा जोही कोणता मंत्र असेल तो बोला। कुलदेवीचा मंत्र येत नसेल तर 9 मंत्र बोला। आपल्याला आपल्या कुलदेवीच्या फोटोवर, मूर्तीवर किंवा टाकावर कुंकुमार्जन करायचं आहे। कुंकुमार्जन करायचं म्हणजे काय, कुंकवाने आपल्या कुलस्वामिनीला, कुलदेवीला आंघोळ घालायची आहे। कुंकवाने अभिषेक घालायचा आहे, कारण कुंकू हे कुलदेवीला खूप अतिशय प्रिय आहे आणि हे काय करतं तर आपल्या कुलदेवीला जागृत करतं, म्हणजे त्यांच्यातील जी शक्ती आहे, जी ऊर्जा आहे ती जागृत करण्याचं काम हे सेवा करते। त्यामुळे कुलदेवीच्या मूर्तीवर किंवा टाकावर किंवा फोटोवर आपल्याला कुंकवाने अभिषेक करायचा आहे। हे तुम्ही 108 वेळा कुलदेवीचा मंत्र बोलू शकता। 108 वेळा म्हणजे ते अभिषेक आपल्याला करत करत 108 वेळा बोलायचा आहे। तुम्ही अगदी म्हणजे तुम्हाला जेवढा वेळ वाटतं तेवढा वेळ तुम्ही अभिषेक करू शकता किंवा तुम्ही एखाद्या वाटीमध्ये कुंकू घेतला आहे तर तेवढं कुंकू संपेपर्यंत तुम्ही मंत्र बोलू शकता, अभिषेक करू शकता। असं काही नाहीये की एवढा वेळ केलं पाहिजे, तेवढा वेळ केलं पाहिजे। आणि रोज ही सेवा करताना आपण अभिषेक करतो तर हेच कुंकू आपल्याला रोज वापरायचं आहे, कारण हे कुंकूमध्ये बघा आपल्या कुलदेवीची शक्ती जी आहे ती आलेली असते। अगदी म्हणजे शक्तिशाली हे कुंकू आहे। हे शक्तिशाली कुंकू आपल्याला रोज आपल्याला कुठलंही शुभ काम असेल त्या शुभ कामाला जाताना अगदी रोज घरातील सर्व सदस्यांनी हे कुंकू लावायचं आहे। तर तुम्ही घरातल्या सर्व सदस्यांनी हे कुंकू लावलं तरी सुद्धा चालेल। तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकता। याने काय होईल की त्या कामातील अडथळे जे आहेत ते दूर होतात। तर तुम्ही हे एखाद्या डब्यामध्ये, वाटीमध्ये आपल्याला ठेवायचं आहे आणि आता आपण आज कुंकुमार्चन केलं तर तसंच राहू द्यायचं। दुसऱ्या दिवशी देवपूजा करताना आपण हे कुंकू काढायचं आहे आणि मग देवपूजा झाल्यानंतर परत ते ताम्हणामध्ये घ्यायची, परत अभिषेक करायचा आणि परत दुसऱ्या दिवशी देवपूजा करताना ते कुंकू काढून घ्यायचं। आता सगळे प्रश्न आहेत ते क्लिअर झालेले असतील आणि या नवीन वर्षामध्ये नक्कीच तुम्ही आपल्या कुलस्वामिनीला, आपल्या कुलदेवीची सेवा करायला सुरुवात करा। आता कोणी करायची, कशी करायची, अगदी तुम्ही कोणीही करा, कारण ही आपल्या कुळाची कुलदेवी आहे, कुलस्वामिनी आहे, आपली आई आहे। त्यामुळे आपल्या आईची सेवा करण्यासाठी मी करू का, तू करू का हे विचारायची गरज नाही आहे। तुम्ही ही सेवा कोणी असाल तुम्ही करू शकता
आणि ही सेवा करत असताना तुम्हाला खूप सारे अनुभव येतील. आपण म्हणतो ना रात्रीतून दिवस बदलतात, तशी ही सेवा सुरू करताना तुमच्याशी आजपर्यंत काम झालेले नाही आहेत, ते काम व्हायला लागतील. तुमच्या आयुष्यातील अडचणी आहेत त्या हळूहळू सुटायला लागतील. तुमची आर्थिक स्थिती उत्तम होईल. खूप सगळं चांगलं होईल. आपली कुलस्वामिनी आपलं सगळं चांगलं करेल. तुम्ही अगदी विश्वासाने आणि श्रद्धेने ही सेवा करा आणि तुम्हाला सर्वांच्या पाठीशी आपल्या कुळाच्या कुलदेवीचा आशीर्वाद राहो, अशीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.